नमस्कार मित्र आमचे नानामामांचं गाव अतिशय लहानसं आणि टुमदार. एक वेळेस मी असंच मामाच्या गावाला गेलो होतो. होळीचे दिवस होते. लहानसं गाव आणि मामांचं घर अगदी गावाच्या अगदी शेवटच्या टोकाला. गाव अतिशय लहानसं. मामांचं घर असं होतं की मेन रस्त्याने आलं गावात घुसलं का लगेच मामांचं घर होतं. एक रस्ता होता पाठीमागे आणि रस्ता ओलांडला का लगेच संपूर्ण बागायती शेती. इतकं सुंदर आणि टुमदार गाव. खूप मला आवडायचं. नानामामाच्या गावाला जायचं म्हणजे आम्हाला खूप आनंद व्हायचा. आता ही 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी असंच मामाच्या गावाला गेलो. त्यावेळेला एकटाच गेलो होतो. आता मामांची पण शेती होती पण ती थोडीशी दूर होती. पण घर असं होतं की घराच्या पाठीमागे रोड आणि रोड ओलांडला का लगेच बागायती शेती. त्या दिवशी आम्ही बाहेरच झोपलो होतो. मोठी ओसरी होती. बाहेर अंगणामध्ये बाजा वगैरे टाकला होता. म्हणजे खाटीवरती मी, मामा आणि मामाचा मुलगा. माझ्या वयाचेच होता तो. आता आम्ही 20-21 वर्षाचे दोघं झोपले. मामा आणि आम्ही 3 लोक बाहेरच झोपलेलो होतो. बाकीचे सर्व लोक घरात होते. चंद्रप्रकाश पडलेला. शांत होता. धाराडूर झोप लागली. अचानक मला मध्येच जाग आली. उठलो, पाहिलं मामा झोपले होते. मामाचा मुलगा बाजूच्या बाजूवर होता. मला असं वाटलं चला उठा. मी उठून बसलो. लघवीला जायचं होतं मला. मामांना उठवायचं का? नाही, जाऊ द्या. मामांना काय त्रास द्यायचे दिवसभर, ते एक तर शेतात राबलेले असतात. जाऊ द्या. मग मी मामाच्या मुलाला उठवलं. राजू त्याचं नाव. राजू उठ. राजू उठून बसला. काय झालं? मी सांगितलं बाबा मला लघवी लागलेली, चला जाऊया. मग तो नाही कर ना समोर, इथं काय लहानसं खेळ काय, सुमसा आम्ही सर्व दूर घर आहेत. मी म्हटलं नाही आपण घरा पाठीमागे जाऊ. मामाचं म्हणलं नाही पाठीमागे नको जाऊ. अरे नाही रे बाबा पाठीमागे जाऊ ना. पाठीमागे काय रस्ता आहे, रस्ता ओलांडून शेती मोकळे तिकडे. मग नाईलाजाने मामाचा मुलगा उठला. राजू माझ्यासोबत आला. आम्ही पाठीमागे गेलो. मामांच्या घराला पाठीमागे दरवाजा होता आणि दरवाजा ओलांडला का 20-25 फुटावरती एक मोठं लिंबाचं झाड होतं. आणि आम्ही दोघांना एकदम लक्ष केलं. लिंबाच्या झाडाखाली एक पांढरा सफेद कपडे घातलेला मनुष्य उभा होता. आता चंद्रप्रकाश होता पण झाडाची सावली. ती सावलीमध्ये त्याचे फक्त पांढरे कपडे दिसत होते. पॅन्ट, शर्ट आणि टोपी. अरे कोणी हा? बराच मोठा मनुष्य होता. मग मी आणि राजू यांनी त्याला एकदम आरवडे मला, हे भाऊ कोण आहे तू? तो काहीच बोलला नाही आणि लगेच पाठीमागे चालला गेला. राजू म्हणाला, हे बघ अरे बाबा तो पण आला असेल लघवीला वगैरे, जाऊ दे चला. आम्ही थोडंसं दूर गेलो. मग आम्ही लघवी वगैरे केली. वापस आलो तो पुन्हा त्या झाडाजवळ दिसला. मग आम्ही परत आरवडी मारली, हे कोण आहे भाऊ? टोपी घातलेली, पांढरा सफेद कपडे आणि तो फटकन झाडावर सरवरती चढून गेलो. आम्ही एकदम घाबरलो. अरे रात्रीच्या वेळेला झाडावर चढून गेला हा? कारण शक्यतो रात्रीच्या वेळेला झाडावर कोणीच चढत नाही. मग राजू म्हणाला, हे बघ जाऊ नको, कोणतरी चोर वगैरे असेल. मग आम्ही तरी मी म्हटलं नाही चला बघू रे. आम्ही थोडंसं पुढे आलो. लिंबाचं झाड खूप मोठं होतं आणि वरती आम्ही बघितलं तो वरती तो मनुष्य बसलेला होता. तसे अजून 3-4 लोक दिसले. आम्ही एकदम आरवडी मारली, अरे कोण आहे? चोर. आम्ही विचार केला. राजू म्हणाला, हे कोण आहे तुम्ही आणि झाडावर कसं काय चढले? रात्रीच्या वेळेला कोणी झाडावर चढतो का? 3-4 लोक होते आणि एकदम जोरजोरात हसू लागलेत. बापरे, त्यांचं हसणं इतकं विचित्र होतं आणि भयान वाटलं आम्हाला एकदम सरकन अंगावर काटाला. आता घराच्या बाजूला मोकळी जागा होती. परत पुढच्या दारा आलो आणि बाजूवर बसलो. बापरे काय झालं? कोण असेल तो? चोर असतील. आम्ही दोघांनी पटकन नाना मामाला उठवलं आणि त्यांना सांगितलं की विसरलं पाठीमागे चोर आलेले आहेत. नाना मामा म्हणाले, अरे चोर? अरे काय इथं चोऱ्या होत नाही. मग राजू आणि आम्ही दोघांनी सांगितलं, मामा तसं नाही, अहो पाठीमागच्या झाडावर चढून गेले ते 3-4 लोक आहेत. मग मामा उठले. त्यांनी ते बाजूवर झोपताना एक मोठी काठी सोबतच ठेवायची. त्यांनी काठी उचलली. चालतं दाखवतो कुठे चोर आहेत. मग आम्ही घराला असं वळसा घालून गेलो. बघितलं रोड होता आणि आम्ही सांगितलं बघा ते झाडावरती चढून गेलेले आहेत ते. आले आम्ही पाहिलं कोणीच नाही. आजूबाजूला शांत वातावरण. आता मध्यरात्र असेल. आता 1-1:30 वाजलेला असेल. चंद्रप्रकाश होता पण झाडांच्या सावली होती. दूर असे बरेच घरं होते आणि झाडांच्या सावलीमध्ये काही दिसत होतं. इकडे तिकडे पाहिलं. मामांनी मोठ्याने, अरे भाऊ कोण आहे? कोणीच उत्तर दिलं. आम्ही पाहिलं झाडावरती कोणीच नाही. मग आम्ही काय झालं, नाही चोर होते, पळून गेले असतील ते. मामा म्हणाले, हे बघ निघा लवकर, चला झोपू आपण. मला म्हणाले, अरे तू मला उठवायला पाहिजे नव्हतं आणि असं उठू कसं काय गेलं? त्यांनी राजूलाही वाटतं, तुला माहिती आहे ना आपल्या घराच्या पाठीमागे जायची नाही रात्रीच्या वेळेला. मग मी विचार काय जायचं नाही मामा? तर हे बघ जाऊ दे. हे बघ राजू, तुला
मी सांगितलेलं आहे ना रात्रीच्या वेळेला बाहेर पाठीमागे जायची नाही घराच्या मागे. राजू म्हणाला आम्हाला की नाही लघवीला जायचं होतं, या भावाने मला उठवलं म्हणून मी गेलो. मग आम्ही थोडंसं पुढे आलो तेवढ्यात जोरजोराने हसण्याचा आवाज आला. आम्ही एकदम दचकलो तिघं आणि घाबरलो ना काय. त्या लिंबाच्या झाडाखाली 3 लोक उभे होते, पांढरे सफेद कपडे घातले आणि तिथून जोरजोराने हसत होते. मामाने पाहिलं, आम्ही पाहिलं. आम्ही म्हणलं बघा मामा तेच ते चोर आहेत. मामा म्हणाला कुठे चोर आहेत, अरे कोणीच नाही. आणि तेवढ्या ते तिघं पुन्हा झाडावर चढून गेले. आम्ही लगेच बोललो मामा ते चोर आहेत चोर, मोठ्याने ओरडा, लोक गोळातील. मामा म्हणाले बघ चला गुच्चू काही चोर बीर कोण नाही, तुम्हाला भास होत आहे, चला. आणि काय कोणाच ठाऊक मामा काय घाबरले, आम्हाला समजलंच नाही. आम्हाला दोघांना त्यांनी हात धरून चल माझ्या हात घट्ट पकडल्याने चाल पुढे. आम्ही तिघं पटकन पुढच्या दारी आलो आणि आपापल्या बाजीवरती बसलो. मामाने सांगितले बघ तोंडावर पांघरून घेऊन झोपून राहा, चोर असो कोणी असो मुकाट्याने झोपायचं. आणि मामा पण पटकन झोपून गेले, तोंडावर पांघरून घेऊन घेतलं. आम्ही दोघं आश्चर्यचकित झालो. मामाचा मुलगा राजू तो म्हणाला हे बघ पप्पा सांगताय ना झोप मुकाट्याने झोप, तोंडावर पांघरून घे. मी पण तोंडावर पांघरून झोपून राहिलो. गाव अतिशय लहानसं आणि सुमसाम शांत वातावरण, सर्व बाहेर एकदम शांतता होती. रातकऱ्यांचा आवाज, मध्ये वटवाळगोंचा आवाज यायला लागला. मलाही भीती वाटायला लागली, कोण होते ते मामा एवढं का घाबरले चोराला ना. हां बरोबर आहे, आम्ही दोघं लहान होतो वयाने आणि मामा 50च्या पुढचे. पण ते चोर 3 होते का 4-5 होते. त्यांनी एकदम येऊन आपल्यावर हमला केला तर काय होईल म्हणून घाबरून मामांना आपल्याला त्यांनी सांगितलं झोपा शांतपणे. आता काय होईल, घरात बाकीचे लोक झोपलेले आहेत. बराच वेळ मला झोप आली नाही. मध्ये आवाज यायचा, हसण्याचा आवाज यायला लागला. मी दचकून पटकन तोंडावरून पांघरून काढलं, इकडे तिकडे पाहिलं. बापरे, तेवढ्यामध्ये 2-3 लोक असे मला जाताना दिसले. मी परत घाबरलो, बापरे चोर आहे. मी पुन्हा पांघरून झोपून राहिलो. केव्हा मला झोप लागली. किती वाजले असेल काय माहीत. सकाळी जाग आली. सकाळी जाग येताबरोबर उठलो. 5-5:30 झाले होते. उजेड पडलेलं होतं. मामाही उठले, चला घरात झोपा. आणि बघ उद्यापासून आपण उसरून झोपून पण अंगणात झोपायचं नाही रे बाबा. मला लगेच त्यांनी सांगितलं हे बघ रात्रीच्या वेळेला जर तुला उठायचं असेल लघवीला जायचं पण आपला समोरचा रस्ता दूर घर आहे, समोर जायचं पाठीमागे जायचं नाही. मग मी म्हणालो हो मामा मागे रस्ता आहे, शांत वातावरण आहे, मागे काय रोड ओलांडलं का काही घरं आहेत आणि थोडीशी घरं दिसतात आणि संपूर्ण माळा आहे. म्हणून मी तिकडे गेलो. पण कोण होते ते, खरंच चोर होते का, कुठे चोरी झाली का. मामा एकदम हसले. ते आम्ही म्हणालो मला ते 3 लोक दिसले, ते झाडावर चढले, तुम्हाला कसे दिसले नाही. मामा म्हणाले बाबा रे मला पण दिसले. ते आमचे जे लिंबाचे झाड आहे ना ते भुताटकीचे झाड आहे. रात्रीच्या वेळेला तिथं भूतं येतात. आज मी प्रत्यक्षात पाहिलं. पण तुम्ही घाबरू नको म्हणून मी काही बोललो नाही. बापरे, माझ्या पायाखालची वाळूच सरकली आणि अंगाला एकदम सरकन काटा आला सकाळी. मग घरातल्या लोकांना त्यांनी सांगितलं की बरं रात्रीच्या वेळेला काय झालं, ती भुताटकी होती. हां कसं शक्य. मी मामांना म्हणालो मामा तुम्ही खेळत राहता, अंधश्रद्धा आहे, भुताटकी वगैरे ना तिथे चोरच होते. मग ते म्हणाले अरे बाबा मला सर्व माहिती आहे. बरं चोर होते तर मग गावात कुठं चोरी झाली, आपल्या घरात चोरी झाली का, आजूबाजूला कोणाला चोरी झाली का, काहीच नाही. मी तर आतापर्यंत चोरी झाली सर आरडाओरड झालेला असता. लिंबाच्या झाडावर रात्री भूत येतात आणि रात्रीच्या वेळेला आम्ही तिकडे कोणीच जात नाही. सर्वांना माहिती सुमसाम शांत वातावरण असतो. भुताटकीमुळे कोणीही रात्री तिकडे जात नाही. बापरे, हे खरं का खोटं. मग मी म्हटलं जाऊ द्या जे होईशील ते. मग 4-5 दिवस मी मामांच्या घरी राहिलो. खरंच काय ती भुताटकी होती का लोकांना घाबरवण्यासाठी काही लोक असे नाटक करत होते काय कुणास ठाऊक. पण काय असो आमच्या मामाचं गाव अतिशय सुंदर आणि टुमदार आहे. जायचं पण रात्रीच्या वेळेला फिरायचे. रात्रीच्या वेळेला कोणीही घराच्या बाहेर जास्त पडत नाही. आणि लहान खेडेगाव म्हटलं म्हणजे सर्व घाबरतात रात्रीच्या वेळेला बाहेर फिरायला. कोणाला एकमेकांनाही पाहिलं तर त्यांना असं वाटतं की आपण भूतच बघितले. आणि अंधश्रद्धा फार असते की भुताटकी आहे. आता भूतं होते का चोर होते. मग चोर होते तर मग चोरी काय झाली नाही. आणि गावातले लोक सर्वच घाबरतात तर मग रात्रीच्या वेळेला असं कोण फिरणार आहे. गावातले लोक सर्व भित्रे, अंधश्रद्धा पसरलेली असते आणि गावातले लोक खूप भित्रे असतात. ते रात्रीच्या वेळेला असं फिरतील का कोणाला घाबरायला, ते बी शक्य नव्हतं. मी माझ्या मामी भाऊ राजू आणि मामा आम्ही तिघांनी त्या भूतांना पाहिलेलं होतं. भूत होते का चोर होते काय माहीत. असो पण काय असो आमच्या मामाचं गाव खूप सुंदर आहे. अजूनही मी जातो पण रात्रीच्या वेळेला मात्र जरा घाबरतोच घराच्या पाठीमागे त्याला. आणि मामाने ताकीद दिलेली की घराच्या पाठीमागे रात्रीच्या वेळेला द्यायचं नाही. झालं. असे खेड्यागावात खूप अनुभव येतात. ते खरे असतात का खोटे का अंधश्रद्धेमुळे लोकांना असे भास होतात कुणास ठाऊक. पण मी स्वतः अनुभव घेतला. काय होतं ते समजायला काही मार्गच नव्हता. बरं तर मित्रांनो आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.